थंडीच्या दिवसामध्ये झटपट स्वयंपाक कसा करता येईल आजची अशी ही रेसिपी आहे। आणि ही रेसिपी अतिशय सिंपल आहे, पटकन होणारी आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे। पोळी मुळीच करायची नाही, पोळी भाजीचा टेन्शन न घेता पटकन आपण ही रेसिपी करू। आता त्याच्यासाठी काय घ्यायचं, मी फुलकोबी घेतली आहे आणि फुलकोबी मी सुरुवातीला कापून घेतली आहे आणि नंतर त्याचे छोटे असे पीसेस करणार आहे। खूप बारीक सुद्धा करायचे नाही किंवा खूप मोठे सुद्धा आपल्याला ठेवायचे नाही आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे। इथे फुलकोबी पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये 1 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या, पण त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला ते तांदूळ तसेच ठेवून द्यायचे आहे। आता तांदूळ पूर्ण धुवून झालेले आहे। आता कुकरमध्ये तेल टाकायचं। तेल थोडं जास्तच टाकायचं आपल्याला, किंवा तुम्ही याच्यापेक्षाही जास्त तेल टाकू शकता। आणि नंतर त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी झाली की लगेच आपल्याला जिरं टाकायचं आहे, खडे मसाले टाकायचे आहेत, तेजपान, फूल, कलमी, लवंगा आणि मिरे असे मी घेतलेला आहे। आणि खडे मसाले टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये आपल्याला 1 कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून घेतल्यानंतरच मग बाकीचं आपल्याला साहित्य टाकायचं। अतिशय झटपट आणि 10 मिनिटांमध्ये होणारा आहे, जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि तुम्ही घाई गडबडीमध्ये सुद्धा करू शकता। त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे ठेचलेलं आणि नंतर 1 टोमॅटो टाकायचा। टोमॅटो आपल्याला पूर्ण नरम होऊ द्यायचा, इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आणि मध्यम आचेवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये फुलकोबी टाकायची आहे। फुलकोबीचे पूर्ण जेवढे चिरले तेवढं पूर्ण फुलकोबी टाकणार आहे आणि आपल्याला तेलावरच परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडी आपल्याला हळद टाकायची आहे आणि धने जिरे पावडर ते सुद्धा टाकायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या। आता इथे हा भात मी खूप तिखट करणार नाही आहे, कारण मुलांना सुद्धा द्यायचा असतो, तर त्यामुळे आपल्याला कमी तिखट करायचं आहे। पण इथे मी मात्र काश्मीरी तिखटचा वापर केलेला आहे, तुम्ही साधं तिखट सुद्धा वापरू शकता। आणि साधं तिखट मी फक्त थोडं टाकलेलं आहे आणि परत परतून घ्यायचं आहे। फुलकोबी आपल्याला चांगली थोडी होऊ द्यायची आहे। नंतर त्यामध्ये ताजे फ्रेश आपल्याला मटारचे दाणे टाकायचे आहे। आता भरपूर प्रमाणामध्ये मटारचे दाणे येतात, हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही खा। हिवाळा इतका चांगलं असतं ना की त्यामध्ये भाजी खूप छान येतात। आणि नंतर काय करायचं, त्यामध्ये आपल्याला अद्रक किसून टाकायचं आहे। अद्रक मी लसणमध्ये कुटलेलं नाही, किसून टाकायचं आपल्याला। नंतर त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ मी धुवून घेतले होते आणि नंतर त्यामध्ये अर्धा तास मी तसेच ठेवलेले आहे, नंतर त्याचा मी उपयोग केलेला आहे। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लगेच सुद्धा टाकू शकता। आणि सगळं साहित्य आपल्याला एकसारखं चांगलं परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं। इथे थोडा मसाला टाकलेला आहे, जो तुमच्याकडे मसाला असेल तो, पण मी इथे गोडा मसाला वापर केलेला आहे। आणि शेवट मात्र आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता मीठ आपलं टाकून झालेलं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे तेलावरच तांदूळ चांगले होऊ द्यायचे आणि नंतरच आपण पाणी टाकायचं। पाणी टाकायची मात्र घाई करायची नाही। आता इथे मी 1 ग्लास तांदूळ होते आपले, तर मी त्याला 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मध्यम मिडियम आचेवरच आपल्याला हा मसाले भात होऊ द्यायचा आहे। आता मसाले भातासाठी आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। 1 शिट्टी होऊ द्यायची आणि दुसरी शिट्टी आपल्याला करायच्या वेळेस मध्यम ठेवून द्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा। आता एकीकडे तेल, मोहरी आणि त्यामध्ये जिरे टाकून कढीपत्त्याची पानं टाकून ताक फोडणी घातलेलं आहे। आता मसाले भात म्हटलं की ताक आलंच, किंवा तुम्ही कढीसुद्धा करू शकता। आणि थंड झाल्यावरच आपल्याला कुकर काढून घ्यायचा आहे। वा, अतिशय सुंदर आणि छान असा मोकळा झालेला आहे आणि वाससुद्धा छान खमंग असा सुटलेला आहे। बघा, ताटामध्ये मी ताक ठेवत आहे, बाजूला 1 पापड आणि कांद्याला तिखट मीठ लावलेलं आहे आणि सोबत लोणचं हे लिंबाचं गोड लोणचं आहे आणि
मसाले भात घेतलेला आहे. अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवली आहे. तुम्ही केव्हाही करू शकता. जर तुम्ही बाजारात गेले असेल, थकले असेल किंवा तुम्हाला कंटाळा येत असेल तर अशा वेळेला तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि अतिशय 10 ते 15 मिनटामध्ये होतो आणि जेवणसुद्धा लवकर होते आणि सगळ्यांना आवडणारी आहे. आणि वरून त्यावर आपल्याला कोथिंबीर पेरायचा. गरम गरम खा, खूप छान लागतो भात हा मसाले भात खायला. आणि आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद. मी तर जेवण करत आहे, तुम्ही पण जेवण करा.